नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव विजय नामदेवराव नवघरे, गाव कुठलं? राहणार कुंभारी, तालुका जिल्हा परभणी. आणि मोबाईल नंबर काय आपला? माझा मोबाईल नंबर 9623141427. कुठलं वाण लावलं होतं तुम्ही यावरती? आम्ही यावर्षी या रानामध्ये लावलं होतं फॉर्च्यून हायब्रिड सीड्स कंपनीचं विंध्य. विंध्या हे वाण लावलं होतं. विंध्या तुम्ही यावर्षी फर्स्ट टाइमच लावलं होतं, फर्स्ट टाइम लावलं. बरोबर आहे? तर तुम्हाला काय या वाणाचं काय वैशिष्ट्य वाटलं? वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, हा. कारण की एक तर गुणशक्तीला चांगलं राहिलं. गोलशक्ती चांगली हा. होती. त्यातल्या त्यात बोंडामध्ये आकार बी मोठा आहे, बोंडाच्या साईजचा. हा, कैरी मोठी आहे. कैरी मोठी आहे. बरोबर आहे. हा, हा, त्याच्यानंतर रोगप्रतिकार क्षमता कशी आहे? नंबर 1 ला. नंबर 1 ला. याच्यामध्ये फवारणीचा खर्च तुम्हाला कमी होतो, बरोबर आहे? फवारणीचा खर्च म्हणजे एकदम कमी. एकदमच कमी. आणि हे वेचायला तुमच्या इथं जे लेबर येते त्यांचं काय म्हणणं आहे की कसं वाटलं तुम्हाला वेचायला? नंबर 1 वेचायला तर एकदम हलकं सोपं आहे, समजा म्हणजे वेचायला. हा, वजनाला सुद्धा वजनदार सुद्धा आहे. अच्छा. आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही विंध्या हे वाण केलं होतं. हो. आणि त्याच्यानंतर या क्षेत्रात तुम्ही हरभरा लावला. हरभरा घेतला. म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जेव्हा विंध्या वाण लावतो तर त्या क्षेत्रामध्ये आपण दुसरं पीक सुद्धा घेऊ शकतो. लवकर येणार वाण असल्यामुळे आपल्याला त्याचा सुद्धा ॲडिशन घेऊ शकतो. तर कोणत्या या वाणाच्या यावरती एक पॅकेट 1 एकर लावलं होतं. एक किती उत्पादन मिळालं? एकरी समजा 14 ते 15 क्विंटल निघालं. 14 ते 15 क्विंटल उत्पादन मिळालं. आता पुढच्या वर्षी तुम्ही किती पॅकेट लावणार? आपण 4-5 वाढवून म्हटलं पुन्हा बाकी 4 पॅकेट. म्हणजे 1 एकरच्या ठिकाणी तुम्ही 2 किंवा 3 एकर लावणार आहे. हो. तर तुम्ही तुमच्या मित्रांना काय सल्ला देणार? मित्रांना हेच सांगू शकेल की बाबा मी लावलेले, तुम्ही पण एक वेळेस वापरून पहा. तुमच्या अनुभवावरून तुम्ही हा. सुद्धा लावा. हो. धन्यवाद. धन्यवाद.